आजचा विषय अतिशय संवेदनशील आहे. आज खरं तर गुढीपाडवा आहे, परंतु आता शुभेच्छा द्यावा का नाही द्यावा असा प्रश्न निर्माण झाला. ठीक आहे, आता भेटलोच आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. पण एक दुःखद अंतःकरणाने हा विषय आज घेण्याचं कारण असं आहे का, उद्या आपले सगळे विद्यार्थी मित्र आज ना उद्या प्रशासनाचा भाग होणार आहे आणि त्यांच्या समोर अशा त्या ठिकाणी प्रकरण येणार, केसेस येणार. तरी एक संवेदनशील भारतीय माणूस कसा असला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. तर मी हा विषय या ठिकाणी सुरू करण्याच्या अगोदर आपल्या सर्वांपर्यंत कदाचित हा विषय सोशल मीडियाच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून पोहोचले असेल. मी बातम्या पाहत होतो, तर मलाही काल बातम्यामध्ये ह्या 12-13 वर्षाची मुलगी ही नगर जिल्ह्यातली अहिल्यानगर मधल्या संगमनेर तालुक्यातली 12-13 वर्षाची ही मुलगी, हिच्यावर ऍसिड हल्ला झाला काल. ही मुलगी तिच्या घरी परतत असताना, आता जे मी टीव्हीवर पाहिलं त्या टीव्हीच्या माहितीनुसार या मुलीचे वडील वारलेले, या मुलीला तिचे मामा सांभाळत आहे, तिची आई आहे फक्त आणि तिचे मामा सांभाळत आहे. आता लक्षात घ्या, एक लहान मुलगी 12-13 वर्षाची, तिचे वडील वारलेले, आता तिच्या आईने तिला कसं सांभाळलं असत. जे पालक मंडळ यांना अंदाज असन का हे लहानचे मुलं मोठे करायला किती त्या ठिकाणी कष्ट लागतात, किती भावना गुंतलेल्या असतात. समजा ही लहान असन, मग हिच्या जन्मापासून हिचं दवाखाना असन, हॉस्पिटल असन, मग तिचं बालवाडीला ती गेली असन तर बालवाडीचे तिचे छोटे छोटे पुस्तकं असतील किंवा चित्राच्या वया असतील. त्याच्यानंतर शाळेत गेली असेल तर शाळेचे पुस्तकं, वेगवेगळ्या विषयांचे वया, शाळेमधले तिचं गणवेश असन, हे सगळं तिच्या आईने केलं असेल. तिचे वडील वारलेले, तिच्या आईने या सगळ्या गोष्टी केल्या असतील. म्हणजे शाळेमध्ये तिचे ड्रेस, तिचं दप्तर, तिच्या वया, तिचे पुस्तकं. आता ती जो हल्ला झाला त्यावेळेस ती सायकल होती, सायकल, हे सगळ्या तिच्या आईनी मोठ्या कष्टाने ती पोरगी लहानची मोठी केली. आज ती मोठी झाली, म्हणजे ती एवढी मोठी नाही, 12-13 वर्षाचीच आहे. तर 12-13 वर्षाची तिच्या आईने एवढं तिला सांभाळलं, एवढं म्हणजे तिचे एक मुलगी म्हणून तिची काळजी घेतली लहानपणापासून तर आता 12-13 वर्षापर्यंत. आणि आता ती शाळेमध्ये त्या ठिकाणी शिकत होती. शाळा सुटली म्हणून घरी जात असताना एका नराधामाने तिच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी ऍसिड फेकलं. तो नराधाम तिच्या जवळ आला, त्याने विचारलं जाधव वस्ती कुठे, असं जाधव कुठं राहतात वगैरे असं काहीतरी विचारलं. आणि या बाटलीचा वास घ्या असं म्हणून त्यांनी बाटली जवळ धरली, बाटली ऍसिड तिच्या चेहऱ्यावर फेकलं. तिचा अर्धा चेहरा पूर्ण जळालेला आहे, काळा झालेला आहे. आणि नंतर तिला दवाखान्यात नेलं वगैरे, हा विषय वेगळा. परंतु एवढी भयानक घटना, तिची फक्त तिचं एकमेव पालक राहिले, तिची आई, हिच्या समोर कसं त्या ठिकाणी आता ही प्रसंग आलेला आहे, कशी तिची अवस्था असेल. आणि हे आपण आपल्याशी जुळून घेणं गरजेचं आहे. कारण काय होतं, आपण मग म्हणतो काही नाही, तिकडे घडलं, या गावात घडलं, त्या गावात घडलं. आता या आरोपीला अजून पकडण्यात नाही आलं, तिथं सीसीटीव्ही, जी घटना घडली तिथं सीसीटीव्ही नव्हती. तर गावागावात सीसीटीव्ही असणं किती आवश्यक आहे आणि कायदा किती सशक्त असल्या पाहिजे हे देखील सगळ्यात महत्वाचं, ते पण मी तुम्हाला सांगतो. आता या मुलीसोबत घडलं तर ही काही एवढी बारकी पोरगी 12-13 वर्षाची, मग प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगी आहे, प्रत्येकाच्या घरात लहान शाळेत जाणारी, कॉलेज जाणारी मुलगी, हे कोणासोबतही घडू शकतं. असं नाही की त्यांच्यासोबत घडलं म्हणजे इतरांसोबत घडणार नाही. लक्षात घ्या, आपल्याला त्या संवेदनशीलतेने या प्रकरणाकडे पाहावं लागत. मग फक्त मुख्यमंत्र्याच्या परिवारातल्या मुलीसोबत घडलं किंवा मग एखाद्या IAS IPS अधिकाऱ्याच्या परिवारातल्या मुलीसोबत घडलं, त्याच वेळेस मग सगळी यंत्रणा जागे होणार, त्याच वेळेस मग सगळे संवेदना दाखवणार, याला अर्थ नाही. सर्वसामान्य कायदा जो म्हणतो ना, कायद्यासमोर सगळे समान, सर्वसामान्य परिवारातल्या मुलीसोबत घडल्यानंतर सुद्धा त्याच पद्धतीने यंत्रणा जागी झाली पाहिजे, त्याच पद्धतीने त्या आरोपीला तात्काळ पकडलं गेलं पाहिजे. आरोपीला अटक होऊन, फक्त अटक नाही, या दोन गोष्टींनी आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही आपल्या हिंदवी स्वराज्याची विचारधारा आहे ती काय सांगते, आणि दुसरं म्हणजे आपला कायदा, भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते काय सांगतं. आता छत्रपतींची विचारधारांनुसार जर आपण पाहिलं तर असं जर कोणी केलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलेलं इतिहासात, तर अशा व्यक्तीचे हात आणि पाय तोडून टाकलेले, कलम केलेले.
आता कायद्यानुसार पण याला शिक्षा आहे, फाशीपर्यंतची शिक्षा आहे, पण कायद्याची अंमलबजावणी करणारे, संविधानात हे तरतुदी आहे पण कायद्याची अंमलबजावणी करणारे त्या पद्धतीने तेवढ्या म्हणजे प्रामाणिकपणे ती भूमिका पार पाडतात का, तर याच्या पुढे 100% प्रश्नचिन्ह आहे. मी म्हणलं ना तुम्हाला, कायद्यापुढे समानता. कारण हीच जर पोरगी एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याची असती किंवा मोठ्या राजकारण्याची असती तर वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली गेली असती पूर्ण त्या प्रकरणाला. आणि आता ही सर्वसामान्य एक तिचा वडील वारलेले, बाप गेलेला आहे, आई सांभाळती, तर आता हिला साहजिकच आहे त्या पद्धतीने त्या लेवलनी होणार नाही, हे वस्तुस्थिती आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलोय कायद्यापुढे समानता. आता या मुलीसोबत असं घडल्यानंतर त्या आरोपीचा जर आपण छत्रपतींच्या विचारधारेनुसार पाहिला असता तर छत्रपतींनी त्याचे हातपाय तोडून चौरंगा केला असता. मग आता कायद्यामध्ये जर त्या ठिकाणी आहे तरतुदी, तर कायद्यामध्ये तरतुदी याची अंमलबजावणी होणं लय गरजेचं आहे. जर अंमलबजावणी झाली नाही ना तर अशा अनेक पोरी या अशा गोष्टींना बळी पाडणार. कितकं बलात्काराचे प्रकरण घडते, कितकं पोक्सोचे प्रकरण घडते, किती त्या ठिकाणी म्हणजे 70 वर्षाच्या माणसांनी छेडलेलं आहे, परंतु दुसरी तिसरी चौथीच्या पोरीला फार त्या ठिकाणी त्यांच्यावर सुद्धा असे अत्याचार झालेले. मग प्रश्न हा आहे का, कायदा जोपर्यंत सक्षम होत नाही, कायदा जोपर्यंत त्या ठिकाणी एक अशी अंमलबजावणी करून दाखवत नाही का यांना असं बाकीचे सगळे जे असे करण्याच्या मानसिकतेमध्ये किंवा करू शकता असे जे लोक आहेत, हे पोरं मोबाईल मध्ये पाहून आजकाल सोशल मीडियावर सगळा नांगानाच चालू आहे, सगळा चंगळवाद चालू आहे. हा सगळा चंगळवाद, नांगानाच पाहून पोरांचं काय मानसिकता खराब झाली. आता 12-13 वर्षाच्या पुरीला ऍसिड फेकणं म्हणजे ही तर चुत्या पण ती सरळ सरळ. खरं तर कोणत्याच वयाच्या पोरीवर नाही फेकलं पाहिजे, पण 12-13 वर्षाच्या पर्यंत खाली आला हा विषय. इतके भयानक त्या ठिकाणी गांभीर्याने घेणं आज समाजासाठी गरजेचं आहे. आणि याला उत्तर एकच आहे, मी तुम्हाला सांगतो, चौरंगा तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानुसार आज करू शकत नाही, त्या काळाची हिंदवी स्वराज्याची शिक्षा. संविधानाला अधीन राहून आज त्या ठिकाणी कायद्याचं कडक अंमलबजावणी करून आज अशा आरोपींना सरळ सरळ फाशी किंवा देहदंड, मृत्यूदंड देणं लय गरजेचं झालेलं आहे. असे जर आपण उदाहरण असे सेट केले नाही, असं एखाद्याने केलं मग त्याला देहदंड देऊन टाकला, त्याला मारून टाकलं, त्याला मृत्यूदंड दिला, मग बाकीच्या मनामध्ये एक भीती तयार होईल, एक दहशत तयार होईल, एक दरारा तयार होईल. आणि जर आपण असं नाही केलं तर हा अटक होईल, अजून अटक झालेलं नाही पण अटक होईल नंतर तो 4-8 महिन्यांनी सुटून जाईल, मग तो परत मोकळा कांड करायला. अजून हे बाकीचे बातील काही नाही, हा गेला होता लगेच आला आपण करू. मग हे जर थांबवायचं असेल तर सरळ सरळ मी तुम्हाला सांगतो, देहदंडाची शिक्षा अत्यंत आवश्यक आहे. फाशी घ्या नाही तर अजून कोणत्याही प्रकारचा देहदंड त्या ठिकाणी आवश्यक आहे. तो जर या ठिकाणी अंमलात आणला गेला नाही तर ह्या मुलीसोबत आज घडलं, उद्या तुमच्या आमच्या सारख्यांच्या सुद्धा घरापर्यंत हा विषय येऊ शकतो, अशी परिस्थिती एकंदर आहे. मग आता या गोष्टी घडायची वाट पाहायची, शासनाकडे आता आपण मागणी करायची आणि शासनाने याची जाणीव ठेवायची. शासनापर्यंत पण येणार नाही असा विषय नाहीये, सरकारमधल्या माणसांच्या सुद्धा घरापर्यंत, अधिकाऱ्यांच्या सुद्धा घरापर्यंत अशी घटना घडू शकते. त्यांनी पण जाणीव ठेवली पाहिजे. जो आंध्र प्रदेश, तेलंगणा भागामध्ये जो शक्ती कायद्याचं जे पुढे आणण्यात आला तर त्याची तात्काळ अंमलबजावणी करून देहदंडाची शिक्षा अशा आरोपींना देणं गरजेचं आहे, जेणेकरून समाजामध्ये एक एक्झाम्पल त्या ठिकाणी, एक उदाहरण त्या ठिकाणी दिलं, एक आदर्श दिला गेला जाईल का असं जर कोणी लेकीबाईंवर हात टाकला, असे जर काय त्या ठिकाणी कृत्य केले तर त्याला मृत्यूला सामोरं जावं लागेल, एवढंच या ठिकाणी गरजेचं आहे. हे जर झालं नाही तर येणाऱ्या काळात अराजकता माजू शकते, एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.